नाशिक पोलिसांच्या गुन्हा शाखा युनिट क्रमांक 2 ने 9 वर्षांपासून फरार असलेल्या अतिसंवेदनशील गुन्ह्यातील आरोपीला अखेर गजाआड करण्यात यश मिळवलंय। या प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हा शाखा किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यातील आरोपी समाधान काळे हा तब्बल 9 वर्षांपासून फरार होता। गुन्हा शाखा युनिट 2चे अधिकारी अंमलदार मनोहर शिंदे आणि महेश खान बहाले यांना आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाई केली। पोलीस हवालदार हेमंत टोक्कर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं आरोपीचा शोध घेण्यासाठी चाळीसगाव खरजाई या ठिकाणी पाठवण्यात आलं। तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकानं जळगाव जिल्ह्यातील वटखेडा तालुका जळगाव परिसरामध्ये सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिकमध्ये आणून पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हा किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिटचे हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, वाल्मिक चव्हाण, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार महेश खान बहाले, सुनील खेरनार यांनी केली। या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाचं कौतुक केलं असून या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास क्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास निर्माण झालाय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।